नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। आज आहे पहिला श्रावण सोमवार आणि या श्रावण महिन्याच्या तसेच पहिल्या श्रावणी सोमवारच्या तुम्हा सगळ्यांना मंगलमय आणि स्वामीमय शुभेच्छा। तर यंदा श्रावणात 5 सोमवार असणार आहेत। यावेळी 72 वर्षानंतर श्रावण महिन्यात हा दुर्मिळ योगायोग तयार होत आहे। विशेष म्हणजे श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही सोमवारीच होत आहे। सनातन हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो। या महिन्यात महादेव आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं। मराठी पंचांगानुसार 5 ऑगस्टपासून श्रावणाची सुरुवात होत आहे। श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही सोमवारी असण्याचा दुर्मिळ योगायोग 72 वर्षांपूर्वी तयार झाला होता। 27 जुलै 1953 रोजी सोमवारी श्रावण महिना सुरू झाला होता। यावेळी श्रावणामध्ये 6 शुभयोगही तयार होत आहेत। यंदा श्रावण महिन्यात शुक्रादित्य योग, बुधादित्य योग, नवपंचम योग आणि गजकेसरी योग तयार होत आहेत। याशिवाय कुबेर योग आणि षष्ठ योगही तयार होत असल्याने या महिन्याचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे। सर्वार्थ सिद्धीसह श्रावणात 3 शुभयोगांची सुरुवात श्रावणाचा पहिला दिवस म्हणजे सोमवार आहे। या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे। या योगामध्ये श्रावणाला सुरुवात होणं अत्यंत शुभ मानलं जातं। सर्वार्थ सिद्धी योगात श्रावणी सोमवारचा उपवास केल्यानं शंकराचा विशेष आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा आहे। सर्वार्थ सिद्धी योगात रुद्राभिषेक किंवा साधारण अभिषेक आणि उपवास केल्यास व्यक्तीला अपेक्षित फळ मिळतं, पण हे सगळं मनापासून भक्तिभावानं करायला हवं। पहिल्या सोमवारी प्रीती, आयुष्यमान आणि सर्वार्थ सिद्धी योग या 3 मोठ्या योगांची सुरुवात होत आहे। हा प्रकार अत्यंत शुभ मानला जात आहे। यंदा श्रावणात अनेक शुभयोग तयार होत आहेत, त्यामुळे महादेव बहुतांश राशीच्या लोकांच्या इच्छा पूर्ण करतील अशी भक्तांची भावना आहे। कोणताही शिवभक्त आशीर्वादापासून वंचित राहणारच नाही, पण मागाशी म्हटल्याप्रमाणे भक्तिभाव हा मनापासून हवा। तर माझा आता महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करून झालेला आहे आणि अभिषेक करत असताना बेलाचं पान मी महादेवांच्या पिंडीवर ठेवलं होतं आणि एका बाजूला शिव अष्टोत्तर शतनामावली मी पठण करत होते। आणि हे मंत्र आहेत आपल्या महादेवांचे, जे आपण अभिषेक करत असताना एका बाजूला पठण करायचे असतात। तर दरवेळेस जसं आपल्याला जमेल तसं श्रावणी सोमवारच्या दिवशी आपण महादेवांचा अभिषेक करत असताना हे मंत्र म्हटले पाहिजेत। आणि जर आपल्याला ते जमत नसेल म्हणायला किंवा तुमच्याकडे जर हे पुस्तक नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल, किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करत अभिषेक केला तरीसुद्धा चालेल। कारण कसं आहे, महादेवांना आपल्या हृदयातील ज्या भक्तिभावाच्या भावना असतात ना, तर त्या पाहिजे असतात आणि त्याच महत्त्वाच्या असतात। आणि त्यानंतर मग बेलपत्र वाहून झालं, नंतर मग फुलं वाहिली आणि नंतर शिवामूठ वाहिली आहे। तर आज पहिला श्रावण सोमवार आहे आणि आज आपण तांदळाची शिवामूठ आपल्या महादेवाच्या पिंडीला अर्पण करायची आहे। शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातील इच्छा पूर्ण कर रे देवा। तर हे बोलून आपण आपली शिवामूठ आपल्या पिंडीला अर्पण करायची आहे। तर कशी करायची आहे ते मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे। आणि त्यानंतर आपली महादेवांची ही जी पूजा आहे ती आरतीनंतर संपन्न होते। तर आपल्या महादेवांची आरती आता मी म्हणत आहे आणि ही आरती आपण कापूर आरती म्हणून करायची आहे। तर साधारण आरती करण्यापेक्षा कापूर आरती केलेली कधीही चांगलं असतं आणि म्हणूनच कधीही शंकराची आरती करत असताना कापूर आरती आपण नक्कीच करायची। या आरतीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तर तुम्ही बाजूला पाहिलंच असेल की मी अन्नपूर्णा देवीची आपल्या मातेची पूजासुद्धा केलेली आहे आणि अन्नपूर्णा मातेला कुंकुमार्चन केलेलं आहे। तर कसं मानलं जातं की अन्नपूर्णा मातेमध्ये आपल्या पार्वती मातेचं रूप आहे, तिचा अंश आहे
आणि म्हणून अन्नपूर्णा देवी म्हणजेच पार्वती माता आहे. आणि म्हणूनच आपल्या महादेवांच्या बाजूला पार्वती माता म्हणजेच अन्नपूर्णा माता असणं देखील महत्त्वाचं आहे. तरच ही पूजा संपन्न झाली असं ठरतं आणि त्याची मान्यतासुद्धा खूप आहे. आणि म्हणूनच इथे मी आपल्या देवी आईचं कुंकुमार्चन केलेलं आहे. तिची यथासांग अशी पूजा केलेली आहे. आणि हे कुंकू काय करायचं तर आपल्या कुंकूच्या डबीमध्ये भरून ठेवायचं आणि नेहमीच्या वापरामध्ये आपण हे कुंकू आपल्याला लावू शकतो. तर हे कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू असतं ते खूप पवित्र असं बनतं जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो ना तर त्यानंतर. आणि मग नेहमीच्या वापरामध्ये कपाळाला लावायला किंवा कुठेही बाहेर जाताना आपण हे कुंकू वापरू शकतो. आणि नंतर एक महत्त्वाची गोष्ट, आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करतो तर एका दुसऱ्या पद्धतीने सुद्धा अभिषेक करता येतं. तर गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्याय जो आहे तो सुद्धा एका बाजूला वाचत बसून आपण आपल्या महादेवाच्या पिंडीवर छान असा अभिषेक करायचा. तर ते देखील खूप महत्त्वाचं असतं आणि कधीतरी आपण अभिषेक करताना ते देखील करू शकतो आणि तेही मी आज केलेलं आहे. श्री शिव अष्टोत्तर शतनामावली तर वाचतच असतो आपण अभिषेक करत असताना. आणि सगळी पूजा झाल्यानंतर मी आज शिवमहिम्न स्तोत्र वाचलेले आहेत, ज्यामुळे एवढं प्रसन्न वाटलं ना मला तर काय सांगावं. यामध्ये आपल्या महादेवांचा महिमा सांगितलेला आहे आणि ते वाचताना अक्षरशः डोळे देखील भरून येतात. म्हणजे एवढं महत्त्व आहे, तर मनाला प्रसन्नतासुद्धा खूपच मिळते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.